इंडो पॅसिफिक क्षेत्रामधील चीनचं जे वाढतं प्रभुत्व आहे तर त्यालाच कुठेतरी मर्यादा घालण्यासाठी ॲज अ पर्यायी ग्रुप म्हणून क्वाडची स्थापना करण्यात आली होती. मग ही संकल्पना कोणाची होती तर जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंझो अबे यांनी 2007मध्ये ही संकल्पना मांडली होती आणि यांच्याच पुढाकारातून ही सुरू झाली होती. ठीक आहे. मग ही फक्त एक मिलिटरी अलायन्स आहे का तर नाही, हा एक मिलिटरी ग्रुप नाही आहे, तर ह्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाणसुद्धा केली जाते. ठीक आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत सदस्य म्हणून, तर ह्याच्यामध्ये आपला भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे आणि अमेरिका आहे. प्लीज हे 4 देश अतिशय लक्षात ठेवा. ठीक आहे. आता उद्दिष्ट काय काय आहेत तर बघा, इंडो पॅसिफिक क्षेत्र जे आहे ना ते स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे. तिकडे जी मल्लाकाची सामुद्रधुनी आहे म्हणजे स्ट्रेट ऑफ मल्लाका, तिथून 60% व्यापार चालतो. तिकडे काही नैसर्गिक संसाधनंसुद्धा इथे आढळतात. मग याचाच कुठेतरी सर्वसमावेशकपणे वापर करण्यासाठी आणि सगळ्यांना हा सागरी मार्ग खुला ठेवणं हे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. नंतर दहशतवादाविरोधी सहकार्य, सायबर सुरक्षा आणि हवामान बदलावरती उपाय करणं. तर ह्यांसारखे जे आहेत ना मल्टी रोल असं काम जे आहे किंवा फंक्शन्स जे आहेत ना या संघटनेचे आहेत. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला या क्वाड ग्रुपबद्दल सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.